नमस्कार मित्रांनो, मी जय गणेश गोडसकर आपलं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई ते गणपतीपुळेचा प्रवास. तर मित्रांनो, आम्ही मुंबईवरून निघालो होतो स्वामी ट्रॅव्हल्सने. स्लीपर बस होती. बऱ्याच दिवसापासून ठरलं होतं की गणपतीपुळेला जायचं आहे, पण आमचा योग घडून येत नव्हता. तर आम्ही विचार केला की गणपतीमध्ये, तसंही आम्ही गावी गेलो नव्हतो, गणपतीपुळ्याला जाऊन येऊ. आम्ही प्रवास सुरू केला. मुंबईवरून बोरिवलीवरून गाडी पकडली, बोरिवली टू गणपतीपुळे. गाडी फार सुंदर होती. तिथे उतरल्यावर मित्रांनो, आम्ही एक टाउन प्राईड नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो आणि आम्हाला नंतर कळालं की या हॉटेलमध्ये नवरा माझा नवसाचे 2 ची टीमसुद्धा थांबली होती. तर हॉटेल फार सुंदर आणि स्वच्छ आहे. चला मी तुम्हाला दाखवतो की ही रूम कशी आहे ते. तर सुंदर असे पडदे वगैरे होते तिकडे, छान असं. बघा, आपण खिडकीतून बाहेर बघू शकतो. खिडकीतून बाहेर तुम्हाला निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर आणि दोन्ही साईडला व्ह्यू होते. एक ह्या साईडला होता, इथे एक त्यांनी स्टोरेज दिलं होतं, काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर. त्यानंतर आपण इकडे पण एक गॅलरी बघू शकतो आणि तिकडे सुंदर असं वातावरण होतं मित्रांनो. पाऊस पडत होता, छान. एक टी व्ही होता आणि हे आपण बघू शकतो, हा मेन डोअर आहे इकडे. आणि समोर आपण बघू शकतो की इथे गॅलरी आहे. तर फार सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आहे की कोकणात कुठेही जाल तर तुम्हाला सुंदरच निसर्गरम्य व्ह्यू, असं सगळीकडे व्ह्यूज असतीलच. सो तुम्ही बघू शकता की बाहेर छान पाऊस पडत होता आणि मला जायचं होतं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर हा आजूबाजूचा परिसर आहे गणपतीपुळे मंदिराच्या, आणि इकडे हा रस्ता आहे, इथून सरळ गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो मी वाट बघत होतो माझ्या बायकोची, ती तयारी करत होती. तोपर्यंत थोडे सिनेमॅटिक्स काढले, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी सज्ज झालो. इथे बघू शकता तुम्ही, फार सुंदर अशी नारळाची झाडं पण आहेत. कोकणाची गोष्टच वेगळी आहे मित्रांनो. नदी पण बघू शकता. ही नदी त्या हॉटेलपासून थोड्या अंतरावर आहे. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. तर मंदिरात हे भव्य दिव्य असं त्याचं गेट आपण बघू शकतो. आणि जसं आपण आतमध्ये जातो मित्रांनो, ही प्रसन्न करून टाकणारी एक अद्भुत गोष्ट आहे. बायकोने लगेच उंदीर मामाच्या कानात आपली इच्छा व्यक्त केली आणि तिथून पुढे आम्ही निघालो. सो मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथे आपण आतमध्ये शूटिंग करू शकत नाही, पण बाहेर आम्ही ह्या परिसरामध्ये एक 1-1.5 तास आम्ही खूप एन्जॉय केला. थोडे व्हिडिओज वगैरे काढले आणि थोडा हलका पाऊस येत होता मित्रांनो. त्याच्यामध्ये जी काही मज्जा होती ती काही सुंदर वातावरण तिकडे होतं. आणि गर्दीही नव्हती. ॲक्च्युली गणपतीचा सीझन असल्यामुळे गर्दी अजिबात नव्हती आणि मला फार आवडतं, कारण मला गर्दीच्या ठिकाणी जायला अजिबात आवडत नाही. असं निसर्गरम्य वातावरण, सुंदर समुद्र, आणि मला तर वाटतं जो कोणी जाईल तिथे तो या देवस्थानाच्या प्रेमात पडेल. इथे ही जागा एकदम निसर्गरम्य आहे. आणि तरी मी फक्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो होतो. इथे अजूनही सुंदर असे बीचेस आहेत. माझा एक मित्र तिथे राहतो, त्याने मला इन्व्हाइट केलं होतं, पण गणपती बाप्पाच्या सणामुळे तिकडे जाता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, इकडे गौरी विसर्जनाचा दिवस होता, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गौरी विसर्जन वगैरे चालू होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राम राम.